नमस्कार। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात तंबू ठोकल्यानंतर सरकार पातळीवर यशस्वी तोडगा काढण्यात आला। सरकारकडून काढण्यात आलेल्या GR मुळे दोन्ही घटकांचे समाधान झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक मारल्याची सुद्धा चर्चा रंगली। तर याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्थी दिवशी देवाभाऊ अशा राज्याच्या सर्वच दैनिक पेपरांमध्ये मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या। पहिल्या आणि दुसऱ्या पानावर या जाहिराती झळकल्या। या जाहिराती निनावी पद्धतीने देण्यात आल्याने सोशल मीडियामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। जाहिरात प्रसिद्ध करताना सोर्स देणे क्रमप्राप्त असताना या जाहिरातीमध्ये कोणताही सोर्स देण्यात आला नव्हता। त्यामुळे या जाहिराती दिल्या तरी कोणी असाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता। तर याच सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा करत या जाहिराती एका मंत्र्यांना दिल्याचं म्हटलं आहे। रोहित पवार यांनी म्हटलं आहे की हा मंत्री भाजपचा नव्हे तर मित्र पक्षाचा आहे। त्यामुळे या जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या खर्चावरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यांनी म्हटलंय की या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कोठून आले आणि हा मंत्री कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे। जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे। रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की एकीकडे राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली आहे। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता। या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधीलच एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचं समजलंय। आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाही तर मित्र पक्षाचे आहेत असं देखील कळत आहे। मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या, या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले, हा मंत्री कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील असं रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे आता रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टनुसार मित्र पक्षामधील तो मंत्री नेमका कोण याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे। रोहित पवारांच्या या पोस्टवर आता समोर येऊन कोण बोलणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।